अनारस्या म्हणलं की आपल्याला पहिल्यांदा टेन्शन येतं ते म्हणजे तांदूळ पहिल्यांदा 3 ते 4 दिवस भिजवायचे. त्यानंतर ते सुकून दळून आणायचे. नंतर त्याच्या अनारस्या बनवायच्या. पण आज इथे मी अशी जगातील सर्वात सोपी अनारसी सांगणार आहे. ज्या गृहिणीला अनारस्या येतसुद्धा नसेल ना, त्यासुद्धा पहिल्यांदा ट्राय करतील आणि छान अशी अनारसी तयार होईल. अनारसी करणं एवढं सोपं असेल हे कधी कोणाला वाटलंसुद्धा नसेल. एकदम अशी सोपी रेसिपी आणि पटकन होणारी. आपल्याकडे दिवाळीला, गौरी गणपतीला तसेच अधिक मासमध्ये याचं विशेष महत्त्व दिलेलं आहे नैवेद्यासाठी. आणि अधिक मासमध्ये आपल्याकडे हे वाण म्हणून दिले जातात. वाणाचे भरपूर असे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आपण गाईला, ब्राह्मणाला, जावयाला तसंच देवाला म्हणून वाण हे दिले जातात. अधिक मास जवळ आल्यावर तुम्ही 4 ते 5 दिवस आधी तांदूळ भिजवण्याची अजिबात गरज नाही. तर इथे बघा, मी राशनच्याच तांदळाचं हे पीठ घेतलेले. हे 1 वाटी म्हणजे पाव वाटी मी इथे आपलं हे जे भाकरीला वापरतो ना, तेच पीठ मी इथे वापरणार आहे. मी कुठलीही प्रोसेस केली नाही, भिजत घातलेले नाही तांदूळ. आहे तसं पीठ मी इथे घेतलेले. ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलं ना, त्याच वाटीने आपल्याला अर्धा वाटी गूळ घ्यायचा आहे. गूळ चिकटवाला घ्या, असा काळा गूळ असतो तो. आणि हा गूळ आपल्याला किसणीने किसून घ्यायचा. किसताना अद्रकची जी छोटी किसणी असते ना, त्याने किसून घ्या, म्हणजे तो व्यवस्थित बारीक होईल. त्यानंतर पिकलेली अर्धी केळी आपल्याला यामध्ये घालायची. आता मी अर्धी केळी घालून घेतली आणि हाताने हे पीठ, गूळ आणि केळी एकजीव करून घ्यायचे आपल्याला. मी ते हातानंच व्यवस्थित मळून घेते, कारण की त्याची प्रोसेस व्यवस्थित होते. बऱ्याच वेळा आपल्याला अनारसे करायचं म्हटलं तर टेन्शन येतं आणि कित्येकदा बऱ्याच जणींची ते फसतातसुद्धा. पण मी तुम्हाला ह्या पद्धतीने करून दाखवते. तुमची अनारसी फसणार पण नाही. आणि ज्यांना अनारसी खावीशी वाटते ना, ते पटकन ही बनवून खाऊ शकतात. फक्त तांदळाचं पीठ आणि गूळ आपल्या घरात असला तर अनारसी लगेच तयार होईल. आता इथे बघा, आपल्याला काय करायचं आहे, हे पीठ आणि गूळ एकत्र एकजीव व्हावा यासाठी आपल्याला हातावरती असं दोन्ही हाताने चोळून घ्यायचं आहे. म्हणजे पीठ आणि गूळ व्यवस्थित तयार होतं बघा. आणि कलरसुद्धा त्याचा छान असा बदललेला आहे. जसा आपल्याला पाहिजे होता ना, सेम त्याच पद्धतीने. आणि छान असा मुटकासुद्धा होतो आहे. असाच मुटका झाला पाहिजे, म्हणजे पिठाची अनारसी व्यवस्थित येते. मी हाताचं सर्व पीठ काढून घेते आणि परत राहिलं एक बघू शकतात, मुटका व्यवस्थित तयार होतो आहे. आणि ह्याच पद्धतीने झालं पाहिजे. आता काय करायचं आहे मात्र, आता याचे आपल्याला गोळे करून ठेवायचे. आता आपल्याला सर्व अनारस्या नाही करायच्या आहे, तर त्यातले मी याचे गोळे बनवणार आहे ह्या पद्धतीने. आता सुक्कं भांडं म्हणजे पाण्याचा हात लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि हे पीठ आपल्याला ह्या पद्धतीने मुटके करून ठेवायचे. आता जर तुम्हाला हे जास्त दिवस जर ठेवायचं असेल, 8-10 दिवस, तर फक्त याच्यामध्ये केळी घालू नका तुम्ही आत्ता लगेच. फक्त गूळ आणि तांदळाचं पीठ इतकं घाला आणि त्याचे असे गोळे करून आपल्याला हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. भांडं घेताना फक्त सुक्कं भांडं घ्या, पाण्याचा हात लावून देऊ नका. आणि जेव्हा तुम्ही अनारस्या करशाल ना, तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं दूध घाला किंवा पिकलेली केळी घाला आणि अनारसे बनवू शकतात. आता इथे बघा, हे गोळे बनवून घेतलेले 6 इथे गोल गोळे इथे आपले तयार झालेले. मी ते सर्व तुम्हाला दाखवते. आपण ह्या पद्धतीने घासलेला व्यवस्थित सुका केलेला डबा, त्यामध्ये हा पॅक बंद करून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे. फ्रीजमध्ये हा 8 ते 15 दिवस सहज राहू शकतो. फक्त तुम्ही याच्यामध्ये केळी घालू नका. आता हे बघा, याच्यातले आपल्याला 2 गोळे काढून घ्यायचे. त्याचे अनारसे मी आता तुम्हाला इथे बनवून दाखवते कसे तयार होत आहे. तर आता हे घेतल्यानंतर आपल्याला हे फोडून घ्यायचे. आता हे पीठ सुक्कं आहे ना, तर आता आपल्याला याच्यामध्ये दूध घालायचं. केळी आता आपण याच्यामध्ये घातलेलीच आहे, पण आता आपण हे दूध घेणार आहे. साधं दूध घ्यायचं आहे, गरम दूध घ्यायचं नाही. आता हे मी तुम्हाला चमच्याने थोडं थोडं करत घालायचं आहे. डायरेक्ट घालू नका, नाही तर लगेच ते पातळ होऊ शकतं. म्हणून मी थोडं थोडं करत आपल्याला हे चमच्यानेच घालायचं आहे. आता थोडंसं अजून सुक्कंच आहे, तर मी परत याच्यामध्ये दूध घालून घेते. थोडं थोडं करत मी तुम्हाला दाखवते किती दूध आहे हे. ही छोटीच वाटी आहे, असं म्हणजे म्हणलं तर 5 ते 6 चमचे आपण इथे दूध वापरणार आहे याच्यामध्ये. आता अजून मी मळून घेते, तरी थोडंसं सुक्कंच वाटतं आहे. जसं पाहिजे ना तसं पीठ आपलं अजूनसुद्धा तयार नाही झालेलं आहे. आता राहिलेलं दूधसुद्धा आपल्याला याच्यामध्ये ओतून घ्यावं लागेल, तेव्हा ते पीठ आपलं तयार होईल.
आता हे दूध आपण यामध्ये ओतून घेऊ. सर्व दूध मी ओतून घेतलेले आहे आणि आता आपल्याला हे छान गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता हा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्या अनारसे व्यवस्थित येतील, चिरणार नाही आणि फाटणार सुद्धा नाही. आता बघा एकसारखं असं मळून घेतलेलं आहे, त्याच्यातल्या गाठी वगैरे काहीच राहिल्या नव्हत्या. गूळ किसून घेतल्यामुळे त्याचं बॅटर व्यवस्थित तयार होतं. फोडून घालू नका. जर फोडून घातला तर मग तुम्हाला मिक्सरला हे फिरून घ्यावं लागेल पीठ आणि गूळ, आणि जर किसून घेतला तर काही गरज पडत नाही मिक्सरमध्ये घालायची. आता हे बॅटर आपलं मस्त तयार झालेलं आहे. आता याचे आपल्याला छोटे छोटे मस्त गोळे तयार करून घ्यायचे. जितके अनारसाचा आकार घ्यायचा ना त्या आकारात आपल्याला छोटे छोटे याचे आपण गोळे तयार करून घेऊ. छान असं मऊसूत पेड्यासारखं हे पीठ आपलं इथे तयार आहे. या पद्धतीने मी छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले बघा. आणि हे सर्व गोळे आपल्याला तयार करून एका साईडला ठेवून द्यायचे. नंतर आपल्याला एकाच वेळी मी 5 ते 6 अनारसे बनवून दाखवणार आहे. ते कसे बनवणार आहे ते दाखवते. आता आपण हे साईडला ठेवू. त्यानंतर इथे बघा परात घेतलेली. मोठंच भांडं घ्या किंवा मोठं ताट जरी घेतलं तरी चालेल. त्यावरती आपल्याला खसखस अशी पसरून द्यायची आहे. खसखस नसेल तर तुम्ही इथे सफेद तीळसुद्धा वापरू शकता. आता आपण छान अशी पसरून दिली. त्यानंतर आपण जे गोळे करून ठेवले पिठाचे ते लांब लांब अंतरावर थोडेसे ठेवायचे. या पद्धतीने मी ठेवून घेते, बघू शकता तुम्ही. आणि हे सर्व गोळे व्यवस्थित आपण ठेवणार आहेत आणि थोडंसं हाताने प्रेस करा, म्हणजे दाबल्यावर ते व्यवस्थित तयार होतील. आता आपण हे इथे 6 गोळे आपण आपले इथे परातीमध्ये बसत आहे आणि मी तेवढे बसूनसुद्धा घेतलेले. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, प्लॅस्टिकचा पेपर घ्यायचा आहे आणि तो आपल्याला यावरती ठेवून द्यायचा आहे. आता प्लॅस्टिकचा पेपर यावरती मी ठेवलेला आहे, बघू शकता. या पद्धतीने घ्यायचं आहे. त्यावरती आपल्याला ताट घ्यायचं आहे आणि ताटाने छान अलगद हाताने प्रेस करायचं आहे आणि व्यवस्थित प्रेस करा, म्हणजे ते छान असे पसरतील आणि छान अशा आपल्या इथे अनारस्या तयार होतात. आता मी तुम्हाला दाखवते अनारसे कसे तयार झाले. हे बघू शकतात. अनारसे एकाच टायमाला आपले 6 अनारसे तयार झालेले. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हातावर सुद्धा करू शकतात, पण मी तुम्हाला ही पटकन होण्यासाठी ही पद्धत दाखवलेली. ही कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आता बघा हे अनारसे आपले असे तयार झाले. दुसऱ्या साईडला मी तेल तापण्यासाठी ठेवलं होतं आणि तेल व्यवस्थित तापले. आता मात्र मीडियम गॅस करायचा आहे, थोडासा कमीच राहू द्या आणि कमी गॅसवरच हे तळायचे असतात. फास्ट गॅस करू नका, नाहीतर ते पटकन लाल होतात आणि आतून कच्चे राहतात आणि वरतून लाल होतात ते. आता जी खालची बाजू आहे म्हणजे खसखस लागलेली आहे ती बाजू आपल्याला वरती करायची आहे आणि वरची बाजू खाली करायची. या पद्धतीनेच अनारसे हे तळले जातात. अनारसे नेहमी एका साईडनेच तळले जातात. जी वरची बाजू आहे ती खालच्याच बाजूला असते आणि वरची बाजू ही पलटी करायची नाही. आता आहे तशीच ठेवायची आपल्याला आणि कमी गॅसवर आपण हे छान असे तळून घेतोय. फक्त तेल आधी व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे, म्हणजे अनारसे व्यवस्थित तळले जातात. आता अनारसे छान असे फुगून वरती आले, बघू शकता तुम्ही. ह्याच पद्धतीने झाली पाहिजे. आता काय करायचं आहे आपल्याला, आता दुसऱ्या बाजूने आपल्याला पलटी करायचं नाही ना, त्यासाठी आपण काय करायचं आहे, हे झाऱ्यामध्ये काढून घेऊ. झाऱ्यामध्ये म्हणजे खालची जी बाजू आहे ना ती खालीच राहिली पाहिजे, पलटी मात्र करायचं नाही. तुम्ही बघू शकतात खालची बाजू छान व्यवस्थित तळलेली आहे आणि हे झाऱ्यावरती मी घेतलेले. आता वरतून आपल्याला चमच्याने असं तेल घालून घ्यायचं आहे, म्हणजे जी वरची बाजू जी कच्ची राहिली ना ती सुद्धा व्यवस्थित तळली जाते. आता थोडं थोडं करत अशा पद्धतीने आपल्याला तेल घालून घ्यायचे 10 ते 12 वेळेस आणि इथे अनारसे आपले तळून मस्त तयार झालेले. आता राहिलेले अनारसेसुद्धा मी ह्याच पद्धतीने तळून घेणार आहे. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अजूनपर्यंत सविता फूड अँड आर्ट या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. अनारसे करायची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर घरी नक्कीच ट्राय करा, कारण की तुमच्या घरी कोणाला तरी अनारसे आवडतच असेल तर त्यांना हे नक्कीच खाऊ घाला. फक्त आपल्या घरामध्ये तांदळाचं पीठ आणि गूळ असेल तर आपले अनारसे झटपट 10 ते 15 मिनिटात तयार होतात. जगातील सर्वात
सोपे अनारसीची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवली आणि ही कशी झाली हे तुम्हाला मी दाखवते बघा. आणि अनारसाचा कलर खूप सुरेख आलेला आहे. ह्याच पद्धतीने सर्व अनारसे मी तळून घेतलेले आणि आता हे आपल्याला थोडेसे तेल निथळण्यासाठी ठेवून साईडला झाऱ्यामध्ये. आणि बघू शकतात सर्व अनारसे आपले तळून तयार झालेले. तर दिसायला तर अप्रतिम दिसत आहेत, तसेच खायला सुद्धा खूप सुरेख लागतात. तुम्हाला समजणार सुद्धा नाही की तुम्ही फक्त 10 मिनटात हे अनारसे तयार केले. कारण की ज्यांना अनारसे खायला आवडतात ना, त्यांना खाऊ घाला, मग ते म्हणतील तुम्हाला अनारसे कसे झालेले आहे. तर ह्या अनारसे तुमच्या घरी एकदा तरी ट्राय करा, म्हणजे तुम्हाला सुद्धा ह्या अनारस्यांची चव समजेल. आणि हे झटपट होणारे अनारसे कसे वाटले हे कमेंटमध्ये जाता जाता नक्की सांगा. मी तोडूनसुद्धा दाखवते बघा. छान असे खुसखुशीत असे अनारसे आपले इथे तयार आहे. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढे ज्या रेसिपी टाकेल तर त्याच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल.